धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सावलीखेडा गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असून परिणामी ग्रामस्थांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। सावलीखेडा गावातील रस्त्यांवर गटार नालीचे पाणी साचल्यामुळे गावाअंतर्गत रस्त्यांनाच गटार नालीसारखे भयानक रूप आले आहे। या घाणीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे मच्छर, कीटक व जंतूंची पैदाश होऊन ग्रामस्थांना डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, व्हायरल व इतर साथींच्या रोगाची लागण लागण्याची तीव्र शक्यता गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। सावलीखेडा गावात शासकीय आदिवासी आश्रम शाळा असून या शाळेला बघितल्यानंतर संशय होतो की नेमकी ही शाळा आहे की जणू काही उकिरडस की काय। शाळेसमोर संपूर्ण गावाचा घनकचरा टाकला जातो, ज्यामध्ये जनावरांचे शेण व इतर बाबींचा समावेश आहे। एवढेच नव्हे तर ODF कार्यान्वित गावात आश्रम शाळेसमोर ग्रामस्थ शौच करीत असल्याचे घाणेरडे चित्र दिसून येते। कोरोना कमी झाल्यानंतर हायस्कूलची वर्गे सुरू करण्यात आली असून या घाणीमुळे विद्यार्थ्यांना कोरोना सोडून दुसऱ्या साथीच्या रोगाची लागण लागण्याची शक्यता आहे। संबंधित ग्रामपंचायत प्रशासन याकडे मौन व्रत धारण करून बघत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाकडून न्याय मिळणार अशा आशेने आजही आतुर बसल्याचे दिसून येत आहे। प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी आदिवासी आश्रम शाळेसमोरील घाण स्वच्छ करण्याबाबत निर्देश देऊन निर्माण झालेल्या धोक्यास कमी करण्याची गरज आहे। आता सावलीखेडा गावात स्वच्छ भारत अभियान केव्हा चालविले जाणार ही महत्त्वपूर्ण बाब आहे। तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।